मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी गावी बघितलं, बरेचसे माझे आजी आजोबा वगैरे गाईचं गोमूत्र घ्यायचे आणि त्याचं सेवन करायचे. आता तेव्हापासून तर आतापर्यंत माझ्या डोक्यात क्युरिओसिटी आहे की हे गाईचं गोमूत्र का पितात, एवढं महत्वाचं स्थान काय आहे त्या गाईच्या गोमूत्राला आपल्या आयुर्वेदामध्ये आणि आपल्या कल्चरमध्ये. तर मी थोडासा त्याच्यावर रिसर्च केला आणि बघितलं की नेमकं काय आहे त्या गोमूत्रामध्ये. तर आपण बघू की गोमूत्रामध्ये नेमकं काय आहे. गोमूत्र इन इंडियन कल्चर, व्हॉट इज इट अँड वाय इट इज गुड फॉर कन्झम्पशन. कन्झम्पशन साठी ते चांगलं काय ते बघणार आहोत आपण. आता काय गोमूत्र म्हणजे इंटिग्रल टू आयुर्वेदा अँड सनातन धर्म फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. तुम्हाला सांगितलं जो सनातन धर्म आहे तो 10,000 वर्षापूर्वीचा आहे, त्याच्याही अगोदरचा आहे. तेव्हापासून गोमूत्राला खूप महत्वाचं स्थान आहे. ओके, तर मेन्शन्ड इन वेदाज, वेदांमध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे. ओके, वेद जे आहेत आपले 4 वेद. ओके, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चरक संहिता, चरक ऋषींनी चरक संहिता लिहिली. चरक ऋषींना खूप महत्वाचं स्थान आहे बघा. डॉक्टर लोकांना विचारा की त्या डॉक्टरकीचा उगमच तिकडनं झालाय. त्याच्यानंतर सुश्रुता, सुश्रुत सुद्धा ऋषी होते, त्यांनी सुद्धा सुश्रुत संहिता लिहिली. हे सगळे संस्कृत आपले साहित्य आहे जुनं आणि त्याला वाचून शिकलेले आहेत. ओके, बघा आता युज्ड इन रिच्युअल्स, बऱ्याचशा आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये याचा वापर होतो. बऱ्याच तुम्हाला माहिती असेल बऱ्याच गोष्टींमध्ये. मेडिसिन बघा, मेडिसिन मध्ये पण याचा वापर होतोय. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, फार्मिंग मध्ये सुद्धा याचा वापर होतो. ते तर माहितीच आहे आपल्याला. आपण काय वापरतो, शेणखत. शेणखतात मूत्रच असतं, गोमूत्रच असतं बरंच. आता पार्ट ऑफ पंचगव्या अ सॅक्रेड मिक्सचर. ओके, जे आपलं अमृत बनवलं जातं 5 हे टाकून वेगवेगळे द्रव्य, त्याच्यामध्ये त्याचं पार्ट आहे. ओके, झालं इंट्रोडक्शन. आता सायंटिफिक कंपोजिशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. नेमकं गोमूत्रामध्ये काय आहे ते सांग, मग आपल्याला कळणं महत्वाचं आहे. तर ते बघू आपण. काय वॉटर, पाणी किती, 95 to 98% पाणी आहे गोमूत्रामध्ये, लक्षात घ्या. ऍक्ट्स ॲज अ नॅचरल कॅरियर फॉर न्यूट्रियंट्स. पाण्यामध्ये बरेचसे न्यूट्रियंट्स चांगल्या पद्धतीने कॅरी होतात. ओके, पाण्यामध्ये चांगले किती काहीही टाकलं पाणी डिझॉल्व्ह करतं, बरोबर. युनिव्हर्सल काय आहे ते लिक्विड आहे, काहीही टाका त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. ओके, म्हणून ते काय कॅरियर आहे, नॅचरल कॅरियर आहे, चांगलं कॅरियर आहे न्यूट्रियंट्ससाठी, आपल्या शरीराला जे गरजेचं आहे. युरिया 2.5%. काय करतं युरिया, युरियाचं जर आपण सेवन केलं तर एड्स इन डिटॉक्सिफिकेशन अँड इलिमिनेशन ऑफ टॉक्सिन्स फ्रॉम द बॉडी. लक्षात घ्या, आपल्या बॉडी मधले टॉक्सिन्स म्हणजे काय, विषारी द्रव्य, ते काढून टाकण्यासाठी काय करतं, हे मदत करतं. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपल्या शरीरातले जे विषारी द्रव्य आहे ते काढून टाकण्यासाठी मदत करतं युरिया. नंतर मिनरल्स अँड सॉल्ट्स. मिनरल्स आणि सॉल्ट्स असतात त्याच्यामध्ये. कशामध्ये, गोमूत्रामध्ये. पोटॅशियम असतंय, सोडियम असतंय, नायट्रोजन आणि फॉस्फरस असतंय. आणखी काय, इसेन्शियल फॉर सेल फंक्शन. आपल्या ह्या ज्या काय पेशी आहेत त्यांच्यासाठी हे मिनरल्स, मिनरल्स म्हणजे काय, खनिज, आणि हे काय सॉल्ट्स म्हणजे मिठाचे सॉल्ट जे आहे ते भरपूर महत्वाचे आहेत आपल्या सेल्सच्या फंक्शनसाठी. बघा, सेल्युलर लेवलसाठी किती महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय असतं त्याच्यामध्ये, वोलाटाईल फॅटी ऍसिड्स असतात. बघा, फॅटी ऍसिड्स काय करतात, सपोर्ट डायजेशन अँड मेटाबॉलिझम. आपण जे काय खातो अन्न त्याला डायजेस्ट करण्यासाठी हे मदत करतं. हा, आणखी काय असतं गोमूत्रामध्ये, एन्झाइम्स. आता एन्झाइम्स, कॅटेलाइज एन्झाइम्स काय आहेत माहितीये तुम्हाला, हे पाचक द्रव्य. मराठी नाव काय त्याला, एन्झाइम्सला पाचक द्रव्य. पचनासाठी जे द्रव्य गरजेचं आहे त्याला एन्झाइम्स बोलतात इंग्लिशमध्ये. कॅटलाइज केमिकल रिॲक्शन्स विदिन द बॉडी. कॅटलाइज म्हणजे काय, त्याला चालना देतं, केमिकल रिॲक्शन्सला चालना देतं. ओके, मदत करतं विदिन द बॉडी. एडिंग डायजेशन अँड मेटाबॉलिक बॅलन्स म्हणजे आपल्या पचन संस्थेला पचन करण्यासाठी आणि बॅलन्स ठेवण्यासाठी, मेटाबॉलिक पचन संस्थेचा बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतात एन्झाइम्स. खूप महत्वाचे आहेत, ते असतात गोमूत्रामध्ये. आणखी काय असतं, हार्मोन्स.
include growth promoting substances and anti-aging compounds. बघा, अँटी एजिंग, हे जे काय आपण म्हातारे होत चाललोय हे जर गोमूत्राचं सेवन केलं रेग्युलर, किती प्रमाणात, कसं काय आणि कुठल्या गायीचं हे पण बघणार आहोत आपण. वाट बघा थोडीशी. ओके, सो हार्मोन जे काय करतात आपल्याला अँटी एजिंग, आपलं वय जे फटफट वाढत चाललंय, ओके, हे जे काही पांढरे केस होतात, सुरकुत्या पडतात, हे होऊ नये म्हणून हे महत्वाचं आहे. ओके, आता अँटीऑक्सिडंट्स, आता अँटीऑक्सिडंट्स पण असतात त्याच्यामध्ये. हेल्प कॉम्बॅट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड रिड्यूस सेल डॅमेज. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपण बघितला होता की ऑक्सिडेशन होता. ऑक्सिडेशन म्हणजे काय? गंज लागणे, बरोबर. जसं लोखंडाला गंज लागतो, आपण काय बोलतो, त्याचं ऑक्सिडेशन झालं, ते गळून जातं. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो. जर आपल्या डोक्यात जरी स्ट्रेस असेल, आपण बघितलं मागच्या 1-2 लेक्चर पूर्वी बघितलंय की स्ट्रेसमुळे आपल्या बॉडीवर काय काय परिणाम होतो. तर तो स्ट्रेस कमी करण्याचं काम करतंय हे कॉम्बॅट, त्याला काय करतंय, फाईट करतंय कॉम्बॅट म्हणजे. आणि रिड्यूस सेल डॅमेज, त्याच्यामुळे काय होतं, आपला जो सेल आहे ते डॅमेज कमी होतं, आपल्या पेशी मरत नाही लवकर, ते कमी मरतात. त्याच्यानंतर काय, नॅचरल अँटीबायोटिक प्रॉपर्टीज. बघा, नैसर्गिक अँटीबायोटिक, आपण अँटीबायोटिक घेतो, हे जे काय नवीन निघाले आहेत, जे काय ॲलोपॅथीचे, ते घेतो, ते खूप हार्मफुल आहे शरीरासाठी. बघा, एक आजार बरा करतात, बाकीचे 10 ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करून ठेवतात. बघा, पण हे काय नॅचरल अँटीबायोटिक, बाकीचे आपल्याला हार्मफुल होत नाही काही, लक्षात घ्या. कंटेन्स नॅचरल अँटीसेप्टिक अँड अँटीमायक्रोबियल कंपाऊंड्स दॅट प्रिव्हेंट्स इन्फेक्शन्स. जे काही इन्फेक्शन्स होतात, बघा, कापल्यानंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो, बरंच काय काय करतो, अँटीसेप्टिक लावतो, बरंच लावतो, काय डेटॉल अँटीसेप्टिक आहे. तर हे इन्फेक्शनला काय करतं, प्रिव्हेंट करतं, हे स्वतःच अँटीसेप्टिक आहे. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह अगेन्स्ट हार्मफुल बॅक्टेरिया अँड फंगी. बघा, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कोंडा का होतो डोक्यामध्ये, फंगी येते, पांढरं पांढरं येतं त्वचेवर, ते फंगी आहे. त्याला फाईट करण्यासाठी हे काम करतं. हार्मफुल बॅक्टेरिया, ज्या हार्मफुल बॅक्टेरिया ज्या आपल्या शरीराला इजा करणार आहेत, त्या बॅक्टेरियाशी लढण्याचं काम हे काय करतंय, त्याच्यामधले नॅचरल अँटीबायोटिक प्रॉपर्टीज करतात. बघा, लक्षात. आता हेल्थ बेनिफिट्स, काय हेल्थ बेनिफिट्स आहे, डिटॉक्सिफाईज द बॉडी अँड बॅलन्स पीएच. आपल्या बॉडीचा पीएच ला बॅलन्स करतं, भरपूर महत्वाचं आहे पीएच बॅलन्स. तुम्हाला सांगितलं, आपल्या बॉडीतलं रक्त इकडे तिकडे घेऊन जाण्यासाठी किंवा बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी पीएच लेवल किंवा रिकव्हरी करण्यासाठी पीएच लेवल मेंटेन करणं भरपूर गरजेचं आहे. सो ते डिटॉक्सिफाय करतं बॉडीला. टॉक्सिन्स म्हणजे काय, विषारी द्रव्य जे आपण खातो, कचरा, त्याच्यातून बरेचसे विषारी द्रव्य जातात, त्याला काढण्याचं काम करतं. बूस्ट इम्युनिटी अँड फाईट्स इन्फेक्शन्स. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतं आणि जे काही इन्फेक्शन होणार त्याच्याशी फाईट करतं. इन्फेक्शन म्हणजे काय, बाकीचे बॅक्टेरिया येऊन ते खायला सुरुवात करतात, ओके, आपलं कार्यक्रम करतात, तर बॅक्टेरियाला मारण्याचं काम हे करतं इन्फेक्शन्सला. त्याच्यानंतर सपोर्ट्स डायजेशन अँड गट हेल्थ. डायजेशन, जर आपण जे खाल्लंय ते डायजेस्ट करण्यासाठी काय करतं, हे एन्झाईम्स असतात, तुम्हाला सांगितलं. आणि गट हेल्थ म्हणजे आपल्या आतड्याची हेल्थ सुद्धा चांगली राहते त्याच्यामुळे. रिड्युसेस इन्फ्लमेशन, युजफुल फॉर आर्थरायटिस. आर्थरायटिस म्हणजे तुम्हाला सांगितलं, ज्यांना सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे, आर्थरायटिस, त्यांना हे रिड्युसेस इन्फ्लमेशन भरपूर महत्वाचं आहे, काम करतं बघा चांगलं. त्याच्यानंतर पोटेन्शियल अँटी कॅन्सर आणि अँटी एजिंग इफेक्ट. बघा, कॅन्सर सारखा आजार सुद्धा याने बरा होऊ शकतो, म्हणजे ते फाईट करतं, प्रोटेक्ट करतंय, ओके, लक्षात घ्या, एवढं महत्वाचं आहे. म्हणूनच तर आपले पूर्वज ओरडत आलेत, सांगत आलेत, बाबांनो, गाईचं जे गोमूत्र आहे ते भरपूर महत्वाचं आहे, ओके, भरपूर चांगलं आहे, त्याचं सेवन करणं. आता स्पिरिच्युअल अँड कल्चरल रोल तर सांगितला तुम्हाला, आपल्या यज्ञांमध्ये पण आपण वापरतो. त्याच्यानंतर रिच्युअल्स वगैरे, त्याचं कारणच ते आपण का वापरतो. मूर्ख आहे का आपले जे पूर्वज आहेत, ते मूर्ख नाहीये, त्यांना त्याचं महत्व माहिती आहे. बघा, त्यांनी एवढं अनालिसिस केलं नसेल, मे बी केलं पण असेल. चरक आणि हे जे ऋषी होते भरपूर हुशार होते, त्यांना माहित पण असेल याच्यात काय काय. हे तर आता आपण सायंटिफिक एकदम हुशार झालोय, आत्ताच आपल्याला वाटतं आपल्याला सगळं कळायला लागलंय, म्हणून आपल्याला वाटतं की हे याच्यात आहे, पण त्यांना माहिती होतं बघा किती महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पार्ट ऑफ पंचगव्य, तुम्हाला सांगितलं हिंदू प्रॅक्टिस मध्ये, प्रमोट सस्टेनेबल ऑर्गॅनिक फार्मिंग. सस्टेनेबल बघा, नॅचरल आहे, त्याच्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जर याचा वापर केला तर सस्टेनेबल
तुमच्या शरीराचीच बोलतो, तुमच्या जमिनीची धूप होणार नाही, खराब होणार नाही जमीन जर हे वापरलं तुम्ही तर. त्याच्यानंतर मॉडर्न रिसर्च काय म्हणतो आणि ऍप्लिकेशन्स काय, मॉडर्न रिसर्च सुद्धा वापरतात गोमूत्राला. काय, आयुर्वेदिक मेडिसिन्स फॉर डायबिटीज, बीपी अँड स्किन इश्यूज याच्यासाठी वापरलं जातं आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये पण वापरलं जातं. कशासाठी, सोप, कॉस्मेटिक आणि क्लिनिंग एजंट्स, जे साफसफाईचे क्लिनिंग एजंट्स आहेत. कॉस्मेटिक्स म्हणजे हे जे लावतात, सौंदर्य प्रसाधने आणि सोप, काय, साबण, यांच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं. रिसर्च सजेस्ट अँटी मायक्रोबियल अँड अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज. रिसर्चने असं सांगितलंय की त्याच्यात अँटी मायक्रोबियल आणि अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. बघा किती महत्वाचं आहे ना. आपण बोलतो काय रे गोमूत्र पितं, छी, घाण. पिण्याची पण पद्धत आहे, तुम्हाला घाण पण वाटणार नाही, मी सांगतो तुम्हाला कसं प्यायचं. नंतर इंटेग्रल इन ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिसेस, हे तर बघितलं आपण. गाईडलाईन्स फॉर कन्झम्पशन, महत्वाचा पार्ट आला. हे बघा, तुमच्याकडं सगळ्यात महत्वाचं, जर्सी गाईचं गोमूत्र नव्हे. जर्सी गाईच्या मूत्राला गोमूत्र म्हणू नका, कारण ती गायच आहे की नाही हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. बाहेरची गाय आहे ती जर्सी. त्यामुळे मी ओरडून सांगत आलो, जर्सीचं दूध पाजू नका आपल्या मुलांना. पण आता पर्याय नाही, ठीक आहे, कॅल्शियम आणि ह्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला पर्याय लायला नाही. ओके, काही नाही तर काहीतरी सही. पण जर्सी गाईचं गोमूत्र नाही. कशाचं, गावरान गाईचं. साहिवाल, आपल्याकडे जी साहिवाल गावठी गाय आहे त्या गाईचं गोमूत्र प्या. नाहीतर आपली गिर गाय आहे भरपूर, तिचं गोमूत्र. ज्यांच्याकडं अवेलेबल गाय आहे त्यांनी ते फ्रेश प्या. 1 ते 2 दिवस टिकतं बघा फ्रेश गोमूत्र. 1 ते 2 दिवस, त्याच्यावरती टिकत नाही. 1 दिवस किंवा 2 दिवस मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावरती गोमूत्र टिकत नाही. त्याच्यानंतर त्याच्यात प्रक्रिया चालू होते. हा, आणखी एक आहे, आता नवीन अर्क काढण्याची पद्धत निघालेली आहे. त्याला डिस्टिल केलं जातं. डिस्टिल्ड जर केलं तर गोमूत्र भरपूर 6 महिने किंवा वर्षभर सुद्धा टिकतं. लक्षात घ्या, त्याच्यावर असेल भरपूर. अमेझॉन वगैरे ऑनलाईन मिळतं गोमूत्राचं अर्क. स्वस्त आहे, भरपूर स्वस्त आहे. 200 रुपयात अर्धा लिटर किंवा 1 लिटर पण भेटतं 200 रुपयामध्ये. पण प्यायचं किती आपल्याला, 1 to 20 ml आणि पाण्यामध्ये टाकू. म्हणजे किती, अर्धा कप पिया ना. छोटा जो कप असतो तो अर्धा कप पिया, त्याच्यात पाणी टाका आणि पिया. सकाळी सकाळी पिया, एकदम चांगलं राहील बॉडीसाठी. ओके, ज्यांना वास येत असेल त्यांनी नाक दाबून पिया, कारण याच्या खाली आपल्याला चव लागत नाही, हे लक्षात घ्या. ओके, एवढं सगळं जर पाहिजे असेल, पण डिस्टिल्ड आणि चांगल्या पद्धतीचं गोमूत्र प्या. बघा, जर्सी गाईचं गोमूत्र पिऊ नका. परत सांगतो तुम्हाला, जर्सी गाईचं गोमूत्र नव्हे, गिर गाय किंवा साहिवाल जी आपली गावरान गाय आहे तिचं गोमूत्र प्या. किंवा ऑनलाईन पण अवेलेबल आहे, गिर गाईचं गोमूत्र मिळतं ऑनलाईन. त्यात कशामध्ये, अर्क फॉर्म मध्ये भेटतं. अर्क, मग ते किती, 10 ml किंवा 20 ml घ्या आणि पाण्यात टाका, पूर्ण ग्लास भरून घ्या. ते तुम्हाला त्याची एवढीच हे लागणार नाही आणि पिया. हा, ओव्हरडोस अवॉइड करा. लक्षात घ्या, ओव्हरडोस अवॉइड करा. बघा, सो आज आपण बघितलं की गाईचं गोमूत्राला एवढं महत्वाचं स्थान काय आहे आपल्या कल्चरमध्ये, आपल्या इंडियन आयुर्वेदामध्ये एवढं महत्वाचं स्थान काय, त्याच्यामध्ये काय कॉन्टेंट असतं, किती महत्वाचं आहे ते. ज्यांना बीपी, डायबिटीज, शुगर हे जे काय आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. बघा, लक्षात घ्या, हे बाकीचे पदार्थ जे फक्त जिभेला चांगले लागतात पण शरीराला हानी करतात ते पिण्यापेक्षा याचं सेवन करा, तुमचं आयुष्य वाढेल. बघा, ओके, बघा पटतंय का. चांगलं खा, बॉडीला चांगलं खाऊ घाला, ह्या मेंदूला पण चांगलं खाऊ घाला, चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगलं बघा आणि हेल्दी आणि फिट राहा. बघा, व्यायाम करा आणि फिट राहा. हे सगळ्यात महत्त्वाचं, आनंदी राहा. नमस्कार.